डॅडी किचनमध्ये स्वागत आहे। आज बनवतोय अंडा कुर्मा। त्यासाठी आपण कांदे टाकतोय, पहिले फ्राय करून घ्यायचे आहे। आलं, लसूण, मिरची प्लस काजू हे फ्राय करून घ्यायचे आहेत। मिक्स करून फ्राय करून घेणे, झाकण ठेवणे 15 मिनिटं। कांदा थंड करून त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणे आणि बारीक करून घेणे जेणे मसाले आतमध्ये भरून जातात। लाल मिरची पावडर, हळद, थोडंसं मीठ, दोन मिनिटं फक्त अंडी फ्राय करून घ्यायची आहेत, जेणेकरून मसाले लागले जातील त्याला। तेल तर गरम झालेलं आहे हलकं, त्यात बटर थोडं टाकलेलं आहे आपण। बटर हे जरुरी आहे, अंडा कुर्मासाठी बटर हे जरुरी आहे, खास करून ते चव चांगली लागते। खडे मसाले टाकून घेणे, अख्खे खडे मसाले आहेत त्यामध्ये हे मिक्स करून घेणे। त्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे तो त्यामध्ये टाकणे। तेल सुटलेलं आहे आणि घट्ट पण झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता लाल मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर, हळद, मीठ टाकून घेणे आणि मिक्स करणे। आपण फेटलेलं दही ठेवलेलं ते त्यामध्ये टाकायचं आहे। अंडी टाकून घ्या त्यामध्ये। कुर्मा तयार झालेला आहे, छानपैकी तेल आलेलं आहे।